नमस्कार, मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात सगळे? आय होप सगळे तुम्ही मस्त आणि मजेत असतात। खूप दिवस झाले आपला व्हिडिओ येत नव्हता। आज मी त्याच संदर्भात तुमच्याशी खूप सारे गप्पा मारणार आहे आणि सगळं सांगणार आहे तुम्हाला की काय काय झालं, का मी मध्येच व्हिडिओ टाकायचे, मध्येच गायब व्हायचे, या सगळ्या गोष्टी आपण आज शेअर करणार आहोत। तर आजचा दिवस जो आहे तो खूप शुभ दिवस आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मार्गशीर्ष गुरुवारपैकी पहिला गुरुवार आहे, त्यामुळे आजपासून मी पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करणार आहे। आणि मी मध्यंतरी मध्येच एखादा व्हिडिओ टाकायचे, गायब व्हायचे, त्याचं कारणही तुम्हाला सांगते। माझे जे सासरे आहेत त्यांना पॅरालिसिस झाला होता 26 जानेवारीला, आणि त्याच्यानंतर आमचं जे व्हिडिओचं जो काही सिक्वेन्स होता तो थोडा थोडा कमी होत गेला, कारण सगळं जे काही वातावरण होतं घरामध्ये ते पूर्णपणे थोडंसं मेडिकलच्या गोष्टींकडे वळायला गेलं होतं। आणि सो आता सगळं नीट आहे, आता ते एकदम व्यवस्थित ठणठणीत बरे झालेले आहेत। त्यामुळे आता जे काही आमचं बिझी शेड्यूल होतं त्याच्यामधनं आता सगळ्यांना वेळ मिळतो आहे थोडा थोडा, त्यामुळे मी आता व्हिडिओ टाकू शकते। त्या दरम्यान सुद्धा मी बरेच व्हिडिओ काढलेले आहेत, ते सुद्धा मी आता तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। मी सर्वात आधी तुम्हाला सांगते, नवरात्रीचा जो व्हिडिओ येणार आहे तो पहिले येईल, त्यानंतर दिवाळीचा येईल, आणि त्यानंतर मी थोडीशी मागे जाणार आहे। आम्ही पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी पुणतांब्याला त्यांना घेऊन गेलो होतो, तर तिकडचे पण काही व्हिडिओज आहेत, थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी, ते सुद्धा तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे। आणि असंच मग तिथून पुढे आपले डेलीचे ब्लॉग कंटिन्यू होतील। तर हे सगळं तुम्हाला मला सांगायचं होतं, आणि आजचा दिवस मला व्यवस्थित वाटलं, योग्य वाटलं, म्हणून मी म्हटलं की आजपासून पुन्हा एकदा शुभस्य शीघ्रम करूयात। तर मला बोलताना थोडंसं अडखळायला होतंय, कारण खूप दिवसातनं मी पुन्हा कॅमेरा फेस करते, त्यामुळे थोडं समजून घ्या। आणि इथून पुढचे जे काही आता व्हिडिओज येतील ते अपेक्षा करते की तुम्ही आवडीने बघताल, कारण थोडेसे जुने व्हिडिओ आहेत। आता पुन्हा शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ, ब्लॉग्स, रेसिपीचे व्हिडिओ, मनवाचे शॉर्ट व्हिडिओमध्ये डान्स किंवा मम्मींचं आणि माझे कॉमेडी, हे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहेत। त्यामुळे स्टे ट्यून, आणि कसे वाटतात व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगत जा। तुमच्या कमेंट्समधनं आम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला पण मिळतात। आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर शेअर करा, आणि अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। मनवाला उसाचा रस फार आवडतो, सो तिची जेव्हा फरमाईश असेल त्यावेळेला तिला उसाचा रस प्यायला नक्कीच न्यावं लागतं। आणि त्याचबरोबर आज माझा उपवास पण होता, सो आम्ही दोघींनी आज स्कूलमध्ये जाण्याआधी रस पिऊन गेलोय। ही आहे माझी आजची रांगोळी, सिंपल आहे अगदी। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, आणि मार्गशीर्ष गुरुवारी माझा आणि मम्मींचा उपवास असतो, आणि त्याचबरोबर आपल्याला देवीलाही नैवेद्य दाखवायचा असतो। तर त्यासाठी मी आता स्वयंपाक करायला घेते। तुझ्याशी गप्पा मारता मारता चहा ठेवलाय। मम्मी अजून आल्या नाही आहेत, मम्मी येतीलच, आणि मनवाला पण मला अजून स्कूलमध्ये आणायचं आहे, सो तोपर्यंत जेवढा जमा तेवढा स्वयंपाक करून बाकीचा आल्यावर करेल। तर मी आज बनवते मेथीची भाजी। तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इकडे मेथी धुवून भिजवत ठेवली होती। कुठलीही भाजी करताना कधी पण ती 10 मिनिटं आधी धुतल्यावर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे त्याची अशी माती वगैरे जी काय असते ती सगळी निघून येते। तुम्ही बघू शकता। तर मेथीचीच नाही, कुठलीही भाजी करताना ती धुतल्यानंतर 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे ती छान स्वच्छ होते। कुठलीही भाजी असू देत, मी सगळ्या भाज्या मोस्टली मिठाच्या पाण्यात आधी भिजतच ठेवते। आज जी मेथीची भाजी मी करणार आहे ती मुगाची डाळ घालून करणार आहे। त्यासाठी मी आता इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। वापरलेली कढई होती, त्याच्यामध्ये आणि खिचडी केली होती साबुदाण्याची। आता त्याच्यामध्ये वाटलेली लसूण मिरची टाकून घेऊ, आणि छान परतून घेऊ।
लसूण मिरची छान परतून झाली की त्यामध्ये टाकायची आहे मेथी. भिजलेली मूग डाळ. मेथी परतून झाली की त्यात भिजत घातलेली मूग डाळ. आणि आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. मेथीची भाजी आपली तयार झाली आहे. मेथीची भाजी शिजायला टाकली आहे आणि त्याचबरोबर आता लाल भोपळ्याच्या पुऱ्या करायच्या. म्हणजे तुम्ही त्याला घारगे पण म्हणू शकता. सो मी आता लाल भोपळा हा स्वच्छ धुवून त्याचा साल काढून घेतला आहे आणि आता तो किसून घेणार आहे. इकडे माझा भोपळा किसून झाला आहे आता. सो आपण आता 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात. भोपळा किसून झाला आहे. मम्मी आल्यात स्वतः. आधी चहा घेऊयात आणि मग बाकीची कामं. मम्मी पण स्कूलमधनं आल्या आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र चहा घेतला आणि त्यानंतर मम्मी पण आल्या मग किचनमध्ये पुऱ्या करायला. भोपळ्याचे पुऱ्या करण्यासाठी आपल्याला तो भोपळा आधी शिजवावा लागतो आणि मग त्यामध्ये गूळ टाकावा लागतो. तर ते गुळाचं प्रमाण मला काही फारसं कळत नाही. सो मम्मींनी ते शिजवलं आणि पुऱ्या करायला घेतल्या. याआधी पण आपण मम्मींच्या आजच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघितलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वांनी त्या रेसिपीजला पण छान प्रतिसाद दिला होता. सो आता आपण इथून पुढे पण मम्मींच्या आजच्या वेगवेगळ्या रेसिपीज पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करूच. किसलेला भोपळा आणि गूळ याचं आता मिश्रण जे आहे ते सगळं शिजत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि त्यात लागेल तितकं गव्हाचं पीठ टाकून त्याचं पीठ मळायचं आणि त्याच्या पुऱ्या तळायला घ्यायच्या. तुम्ही इकडे बघू शकता. पीठ मळून घेऊन इकडे पुऱ्या तळायला घेतल्यात मम्मींनी. मधला व्हिडिओ मला शूट करता आला नाही कारण मी तोपर्यंत दुसरी कामं करत होते. मस्त खमंग अशा भोपळ्याच्या पुऱ्या तयार झाल्यात आपल्या. कशा दिसत आहेत बघून लगेच तोंडाला पाणी सुटलं ना. हे सगळं झाल्यानंतर आवरून मग मी गेले आमच्या टेरेसवर मी गेले. त्याचं कारण असं होतं की टेरेसवर लाल तिखटाच्या ज्या मिरच्या असतात त्या वाळत घातल्या होत्या. मोस्टली हे काम उन्हाळ्यात करतात पण आम्ही उन्हाळ्यातसुद्धा केलं होतं आणि आम्ही उन्हाळ्यात केलेला जो लाल तिखटाचा मसाला होता आमचा लवकर संपला यावर्षी. सो त्यामुळे आता परत हे काम आम्हाला करावं लागलं. वाळत तर आहेत मिरच्या कडक. सो आता हे सगळं घेऊन खाली जाऊयात. त्याआधी मला छान सनसेट व्ह्यू मिळाला. सो तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. संध्याकाळचं वातावरण होतं आणि खूप छान मला तो व्ह्यू दिसला म्हणून मी पटकन कॅमेरा घेऊन शूट केलं. आणि त्याचबरोबर चिमण्यांची पण चिवचिव ऐकू शकता तुम्ही. किती छान वाटतं नाही ऐकायला. मिरच्या मी खाली आणल्या आणि त्यानंतर मम्मी पप्पांनी लगेचच त्याचे देठं काढायला घेतले आणि मला जायचं होतं मनवाला आणायला. सो मी तिला आणते आता. तर आपण घरच्या घरी मसाले कसे बनवतो घरगुती त्याचा व्हिडिओ याआधीच मी अपलोड केला आहे चॅनलवर. त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो एकदा चेक करून घ्या. मनवा आता स्कूलमधून आली आहे आणि फ्रेश होऊन रेडी झाली आहे खेळायला जायला. अभ्यास कोण करणार आहे? झाली मस्ती चालू. तर रात्र झाली आहे. असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.